बघा पहिल्या चेंडूवरती एक धाव आलेली आहे. एका धावेने श्री गणेश झालेला आहे. उत्तम उत्तम जराठे केस उत्तम कामगिरी राहिली होती कामन स्टेशनच्या मैदानावरती. खास करून आपण पाहतोय जो यष्टनच्या मागे आपण पाहतोय जो सूत्रधार आहे प्रकाश तुंबडा. काय चांगला परफॉर्मन्स त्याने दिला होता कालच्या दिवसामध्ये. वन मॅन शो खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता आणि पहिला क्रमांक फटकावला आहे कालच्या दिवसामध्ये या संघाने. ऑन साइडला आपण पाहतोय शॉर्ट बॉलचा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे. खरा फिल्डिंग. मौका भी दिया और चौका भी दिया. चौकार. खुला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची थँक्यू. चला साई श्रद्धा साकपडा टीम आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. ज्या आपल्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपण पूर्ण करायच्या आहेत. चला दुसरा चेंडू पाठवायचा आहे. चला दुसरा चेंडू पाठवा कारण चेंडू तिकडे हरवलाय. आपल्या अजित घरात तिकडे चेंडू शोधतायत. त्यांना अजूनही चेंडू मिळालेला नाहीये. अख्खुटेपाचा चेंडू होता आणि आपण जर बघितलं ना तर खूप चांगला प्रहार तिकडे गेला. चेंडू फील्ड करू शकला असता क्षेत्ररक्षक मात्र ज्या प्रकारे चेंडूने उचली घेतली आणि त्याच्या हातामधून चेंडू सरळ निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. लगेच त्याची बदली गेली. प्रमोशन केलं मी तर म्हणेन त्याचं. आणि त्याच्या जागेवरती पाहतो पण प्रकाश स्वतः गेलाय तिकडे. हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर हाताला गेलाय. पंचाचे दोन्ही हात समांतर पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉलची नोंद झालेली आहे. एक्स्ट्रा धाव. खूप चांगला निर्णय इथे दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव ही धावफलकावरती. धावफलक 6 या धावसंख्येवरती. यावेळेस पाहतो कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पलून पूर्ण केली गेली. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि क्षेत्ररक्षण मित्र म्हणून खूप चांगलं सजवलं गेलंय. डीप मिड विकेट आहे. त्यानंतर एक लॉंग ऑन आहे. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. आणि त्यानंतर आपण पाहतोय थर्ड सर्कलमध्ये मिड ऑन आहे. शॉर्ट मिड विकेट आपण पाहतोय. त्यानंतर स्क्वेअर लेग आहे. त्यानंतर फ्लँक स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय. ह्यावेळेस लेफ्टी फलंदाज स्ट्राईक वरती होता. खूप चांगला फटका इथे खेळला गेलाय आणि चौकार. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू. बघा ह्यावेळेस क्षेत्ररक्षण जर बघितलं ना तर डीप मिड विकेट मध्ये प्रकाश आहे. त्यानंतर लॉंगर मध्ये आपण पाहतोय प्रमोद आहे. त्यानंतर आपण पाहतोय आदित्य आधी आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये. हे क्षेत्ररक्षण आहे. या अगोदर थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षणाचं विश्लेषण मी केलं होतं. मिड विकेट क्षेत्रामध्ये हा चेंडू ते खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे प्रकाश तुंबडा. एम्पी या नावाने खूप प्रसिद्धी मिळालाय या खेळाडूला. आपण जर बघितलं तर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हा नेहमीच आपल्याला खेळताना पाहायला मिळत असतो. आणि कालच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतोय. मालिकावीर च्या ट्रॉफीज त्याच्या नावावरती कालच्या दिवसामध्ये आपण बघितल्या. खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता. आणि ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये तो इन असतो ना त्यावेळेस नक्कीच सर्व सूत्र त्याच्या हातामध्ये असतात.
षटबॉल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. खाली क्षेत्र आहे, खाली क्षेत्रामध्ये हा चेंडू पडेल. आधी त्या क्षेत्रामध्ये चेंडूला उचलेल, फेकेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे 15 या धावसंख्येवरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी झालेली आहे. बघा सिंगल डबल देखील आल्यात आणि 2 चौकार देखील आल्यात. खूप चांगली फलंदाजी, सेन्सिबल क्रिकेट हे मैदानाच्या आतमध्ये केलेत दोन्ही फलंदाज आतिश बरफ आणि सचिन कवले. यस कम ऑन डीजे. भावेश पवार गुरुजीवाला गावागावात नावाला आला, गावागावात नावाला आला, गावागावात नावाला आला. ये पवन केने भिवंडीवाला एकविराईचा आशीर्वाद त्याला, एकविराईचा आशीर्वाद त्याला, एकविराईचा आशीर्वाद त्याला. शॉट मारी जमान जो तो कमान पब्लिकची ही वाढे डिमांड. शॉट मारी जो मान जतो कमान पब्लिक. थोडीशी घाई करायची आहे. हवेचा वेग आपण पाहतोय कुठेतरी वाढला जातोय. डावऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईक वरती आहे आणि त्यासाठी आपण पाहतोय लाभ होऊ शकतो या हवेचा. पाहूया या हवेचा किती फायदा उचलेल आतिश बरफ हा फलंदाज. 4 चेंडूवरती त्याने 11 धावा बनवल्यात. त्यानंतर 2 चेंडूवरती 3 धावा सचिन याने बनवल्यात. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अजय आलाय, अजय एडगा. बघा पुन्हा एकदा खूप चांगले क्षेत्ररक्षण इथे आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग लेग आहे, डीप मिड विकेट आहे, त्यानंतर काउ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर. बघा लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतोय एक अनुभवी खेळाडू, लेजंडरी आपण पाहतोय क्रिकेटर आहे, जो भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळत आलेला आहे. ज्यावेळेस आम्ही फक्त मॅच पाहण्यासाठी जायचो त्यावेळेस आम्ही त्यांना खेळताना पाहायचो. खूप चांगली बॉलिंग ते करायचे. असे गंगाधर आपण पाहतोय, अजूनही पाहतोय ते क्रिकेट खेळतायत, खूप चांगले क्रिकेट खेळतायत. एक सिंगल धाव आलेली आहे. धावफलक 16 धावसंख्येवरती 16 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. हॅलो हॅलो चेक हॅलो. थोडासा अडथळा निर्माण झाला होता, मात्र तो दूर केला गेला. 18 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. चेंडू टाकून सलेत या षटकातील 3. 4 ओव्हर्स आपण मॅच पाहतोय. दुसरे षटक मार्गस्थ आहे. 18 धावा धावफलकावरती. पहिल्या 3 चेंडूवरती 3 सिंगल आलेले आहेत. लेफ्ट हँड अँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्या कारणाने क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने ते बदल करावा लागतोय. स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतोय, स्ट्रेट ड्राईव्ह इथे केलाय सचिन कवले याने. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चेंडूला फील्ड करतोय. फक्त एक सिंगल धाव. बघा सिंगलच्या साहाय्याने ते वाटचाल करताना दिसत आहेत हे दोन्ही फलंदाज. सिंगल सिंगल 4 सिंगल आलेले आहेत. क्रिकेटमध्ये या सिंगल धावेला रक्तवाहिनी किंवा लाईफ लाईन म्हटलं जातं. ती लाईफ लाईन सातत्याने इथे वापरली जाते. 4 सिंगल आलेले आहेत. धावफलक 19 या धावसंख्येवरती 19 रन्स आपण पाहतोय विदाऊट लॉस. कुठल्या प्रकारे विकेट गमावलेला नाहीये. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. ऑन साईडला हा फटका केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे प्रमोद. बघा उंचीचा फायदा त्याला मिळालाय. बघा ज्या प्रकारे त्याची हाईट आहे, उंची आहे, त्याचा फायदा तो उचलतोय. 100 आपण पाहतो त्याने चेंडू फील्ड केलाय आणि थ्रो देखील खूप चांगला केला.
तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्या. धावफलक 2 ने 21 या धावसंख्येवरती 21 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं साई श्रद्धा सागपाडा आणि गावदी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा असा मॅच झाला. पाटीलपाडा संघाने सामना तो जिंकलाय. हा दुसरा मॅच पाहतोय बघा. मारायचा ऑन साइडला मात्र चेंडू गेला व्ही शेप मध्ये सरळ निघून गेला बघा. पुन्हा एकदा एक सिंगल धावलेली आहे. 5 सिंगल 1 दुहेरी 2 षटकाचा खेळ पूर्ण. 11च्या सरासरीने 22 धावा या धावफलकावरती. चला पाणी घेऊन जायचंय लगेच. मी निघालो तुम्ही येता का माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का धाडलं बोलवून जाणू आईन हे म्हणाली ती पालखी घेऊन गेली आईन आज्ञा मला. मी निघालो तुम्ही येता का माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का मी निघालो तुम्ही येता का माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का. महिन्याचा सण थँक्यू डीजे. ड्रिंक्स ब्रेक आला होता. ड्रिंक्स ब्रेक समाप्त झालेला आहे. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकामध्ये 22 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. विदाउट लॉस 22 धावा धावफलकावरती. आणि बघा प्रकाशाने इथे ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. पहिल्याच बॉलवरती विकेट. आतिश बरफ बॅक टू द डग आउट. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली. हाफ ट्रॅकर होता. हुक करण्याचा प्रयत्न आउटसाइड एज घेतलं आणि आपण पाहतोय खूप चांगला झेल पकडला संजय आणि प्रकाश. आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॅटचं एज लागलं होतं. मात्र विकेट किपर पासून चेंडू थोडासा दूर होता. संधी होती. एक सिंगल धाव मिळेल. या सिंगल धाव्याने धावफलक 23 या धावसंख्येवरती 23 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. आजच्या दिवसातील हा दुसरा मॅच आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांच्या शुभास्ते उद्घाटनाला सुरुवात झाली. उद्घाटन सोहळा पार पाडला गेला. पहिला मॅच संपला आणि हा दुसरा मॅच आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटचं एज लागलंय. या षटकामध्ये आपण पाहतोय ज्या प्रकारे फलंदाजांनी फटके खेळलेत कॉन्फिडंट फटके नाही आहेत. कारण बॅटच्या मध्ये चेंडू आले कुठल्या प्रकारे आलेले नाही आहेत. फक्त एज घेऊन चेंडू विकेट किपरच्या मागे निघून गेलेले आहेत. ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू ऑफ ड्राईव्ह इथे गेलाय. चेंडूला शतरक्षक आहे डीप मध्ये. खूप चांगले शतरक्षण. मात्र तोपर्यंत ही दुसरी धाव पूर्ण केली जाईल. या 2 धावेनी धावफलक जाऊन पोहोचतोय 26 धावसंख्येवरती 26 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात.
या षटकातील आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि धावफलक आपण पाहतो एक चांगल्या स्थितीमध्ये आहे सध्या तरी. बघा जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटर बॉल संपर्क नाही आहे. बघा चेंडूवरती नजर नाही आहे. चेंडूवरती जर तुम्हाला चांगला फटका खेळायचा असेल, मोठा स्ट्रोक जर खेळायचा असेल तर चेंडूवरती नजर राहणं फार गरजेचं असतं. इथे कुठल्या प्रकारे नजर नव्हती आणि या स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला राकेश याने. चेंडू येतो या निर्धाव, धावफलक 26 धावा. बघा भरपूर जोर लावला या चेंडूवरती आणि खूप चांगला चेंडू डिलिव्हर देखील झालाय. बघा शतरक्षक तैनात केला गेला होता कव्हर, डीप कव्हर मध्ये. तिकडे चेंडू गेला आणि एक सिंगल धाव मिळाली. षटकाची समाप्ती झाली आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर बघितलं ना तर 27 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण 15ची सरासरी बघितली, मात्र दुसऱ्या षटकामध्ये ती सरासरी जर बघितली ना तर 11ची झाली आणि तिसऱ्या षटकामध्ये जर आपण बघितलं ना तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर ती सरासरी 9ची झालेली आहे. म्हणजे कुठेतरी आपण पाहतो ना चढता क्रम उतरता क्रम, तसा उतरता क्रम इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चला साई श्रद्धा सागपाडा टीम, आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. नक्कीच आपल्या ऑन स्क्रीन वरती पाहायला मिळतात ज्या आजच्या ज्या टीम आहेत त्यांचे लॉट्स 12 संघ आहेत, ते 12 संघ आपल्याला पाहायला मिळतात आपल्या स्क्रीन वरती. वैभव येतोय, वैभव कांबडी. पहिलाच बॉल फुलरलेनचा ऑन साईडला हा फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे गंगाधर आपण पाहतोय. बघा खूप चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे, मात्र 2 धावा थांबवू शकलेला नाहीये. या 2 धावेने धावफलक 29 धावसंख्येवरती. हे शेवटचं षटक आहे. आपण पाहतो या संघाचा संघनायक वैभव. बघा उचली घेणारा चेंडू हॅप ट्रॅकर होता. हुक करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. परफ्यूम डुलर मी तर म्हणेन, सुगंध सोडत हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलेला आहे. बघा आपण पाहतो या ज्या प्रकारे आजच्या दिवसामध्ये कामगिरी केलेली आहे उत्तम, त्यानंतर अजय, त्यानंतर आता वैभव, हे आपण पाहतो यंगस्टर आहेत आणि कुठेतरी त्यांना प्रमोट केलं जात आहे आणि त्यांना ते संधी दिली जात आहे. बघा ह्यावेळेस खूप चांगला प्रयत्न, एक मोठा फटका खेळण्याचा. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. बघा ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय त्या प्रकारे बॉलिंग देखील होत आहे आणि त्याचा फायदा इथे उचलला जाईल का. यस, थ्रो झाला आणि फलंदाज हा धावचीच्या स्वरूपात बाद होतोय राकेश. एवढीचे मी अगोदरच म्हटलं की उत्तम याला संधी दिली जाते, अजय याला संधी दिली जाते, वैभव याला संधी दिली जाते. त्यांच्याकडे संजय सारखा एक चांगला गोलंदाज आहे, आदी सारखा एक चांगला गोलंदाज आहे, गंगाधर सारखा एक चांगला गोलंदाज आहे. मात्र यंगस्टर जे खेळाडू आहेत त्यांना जास्तीत जास्त संधी देण्याचं काम इथे करतोय प्रकाश. बघा बॅटचा एज घेतलाय, चेंडू जातोय विकेट किपरच्या मागे. गणेश आहे तिकडे, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल धाव. पहिलं षटक जर आपण बघितलं ना उत्तम याचं, ते जर षटक जर सोडलं तर खूप चांगली बॉलिंग झालेली आहे. पहिल्या षटकात 15 धावा आल्या होत्या. त्यानंतर आपण जर बघितलं तर प्रकाशाने 5 धावा खर्च केल्या. वैभव याने आतापर्यंत 4 धावा खर्च केलेल्या आहेत. ऑन साईडला आपण हा फटका खेळला गेला, आपण डायरेक्ट हिट झाला असता, मात्र हा चेंडू पायांवरती आदळलेला आहे वैभव याच्या. दुसरी धाव कदाचित 3 धावा या कंप्लीट झालेल्या आहेत. बघा खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं, मात्र फेकी थोडीशी खराब झाली, त्याचा फायदा उचलला गेला. 3 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. 35 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचा एक चेंडू बाकी आहे या इनिंग मध्ये. सरळ बॅटने खूप चांगला स्ट्रोक, स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. व्ही शेप मध्ये सेफ झोन मध्ये केला होता फटका सचिन कवळे याने. शेवटच्या चेंडूवरती चौकार येतोय, धावफलक जाऊन पोहोचतोय 39 या धावसंख्येवरती. 39 39 धावा धावफलकावरती. 40 धावांचं हे टार्गेट ठेवलं गेलंय. 10च्या सरासरीने या धावा इथे विजयासाठी पूर्ण करायच्या असतील प्रति षटका मागे.
आपण 4 षटकांचा जर विचार केला ना तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. सध्या पण बॅटिंग कार्ड पाहूया. ज्या प्रकारे आतिश बरफ याने 16 धावा बनवल्या, सचिन कवले याने 11 धावा बनवल्या, राकेश गोवारी याने 8 धावा बनवल्या, आदित्य बरफ याने 3 धावा बनवल्या. त्यानंतर बॉलिंग कार्ड जर आपण बघितला ना तर प्रकाश तुंबडा याने 5 धावा खर्च केल्या, वैभव कांबडी याने 12 धावा खर्च केल्या, उत्तम जनाठे याने 15 धावा खर्च केल्या आणि अजय एडगा नक्कीच खूप चांगली बॉलिंग केली, 7 धावा त्याने खर्च केल्या. विकेट त्याला मिळाली नाही. आपण पाहतोय प्रकाश याला फक्त 1 विकेट मिळाली आणि 39 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आणि 24 चेंडू विजयासाठी 40 धावा पूर्ण करायच्या या दुसऱ्या इनिंग मध्ये. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. जास्त वेळ खर्च करू नका कारण आज सामने थोडेसे उशिराने चालू झालेत. पहिला दिवस आहे. उद्घाटन समारंभ आपण पाहतोय थोडासा उशिराने थोडासा लांबला गेला आणि त्याच कारणाने पहिला सामना देखील थोडासा उशिराने चालू झाला. पहिला चेंडू जर आपण बघितला तर 10:19 मिनिटांनी इथे पडला गेला. विजय कोरडे दादांचे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आजच्या दिवसामध्ये जर आपण बघितलं तर लोकल संघ जास्तीत जास्त इन ऍक्शन मध्ये या मैदानावरती आपण पाहणार आहोत. आज जर आपण बघितलं तर यंग मराठा चिंचोटी लोहारपाडा, युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी लोहारपाडा हे 2 संघ आमने सामने आलेले आहेत. त्यानंतर गावदेव स्पोर्ट्स देवदल, रुद्राक्ष गवलीपाडा, त्यानंतर जय बजरंग पालनापाडा आणि जय मल्हार खोलांडे असा देखील आपल्याला सामना पाहायला मिळेल. त्यानंतर प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा आणि शिवशक्ती सागपाडा असा देखील एक सामना पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये लोकल संघ आहेत आणि खूप चांगल्या मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपल्या इथे पाहायला मिळतील. थँक्यू. चला जास्त वेळ खर्च करू नका विनंती आहे. चला सचिन आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला जास्त वेळ खर्च करू नका, वाया घालू नका, आपणास विनंती असेल. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 40 धावांचं टार्गेट आहे. 24 चेंडू आणि या विजयासाठी या 40 धावा
इथे पूर्ण करायचे आहेत. प्रति षटकामागे 10ची सरासरी राखायची आहे. प्रति षटकामागे 10 धावा पूर्ण करायच्या असतील. सलामीची जोडी आदित्य लोखंडे आणि आपण पाहतोय वैभव कांबडी. आदित्य आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहे, तर नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण वैभव याला. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तन्मय गोवारी. आपण पहिला सामना बघितला. पहिल्या षटकामध्ये सामना फिनिश झाला होता. एका षटकामध्ये तो सामना जिंकला होता गावदी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाड्या टीमनं. पहिलाच बॉल आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेर हाताला गेला. बॅट्समन पासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न. शरीरापासून चेंडूला दूर ठेवला गेला. आपण ज्या प्रकारे बॅट्समनने गाड घेतलेली आहे लेग स्टंपवरती आणि चेंडू जर बघितला तर ऑप्शनच्या खूपच बाहेर हाताला तन्मयाने चेंडू निर्धाव आलाय. यावेळेस थोडासा पुढे सरसावला, शफल झाला. आपण पाहतोय ऑफस्टमच्या बाहेर आणि एक सिंगल धाव आलेली आहे. बघा या सिंगल धावेने धावफलका सुरुवात झाली आहे. श्री गणेश झालेला आहे. इकडे देखील आपण पाहतोय कोहली संघाकडनं देखील लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारे कॉम्बिनेशन आपण कामन संघाकडून बघितलं होतं, खूप चांगली पार्टनरशिप झाली होती आणि आतिश बरफ आपण पाहतोय त्यांनी खूप चांगली फलंदाजी देखील केली होती. वैभव आपण पाहतोय स्ट्राईक वरती. पहिला चेंडू ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, क्षेत्ररक्षकाला निवडलाय. पहिला चेंडू खेळत असताना वैभव कांबडी बाधून माघारी परततोय. फलंदाज बाद. बघा शून्याचा चष्मा घालून माघारी परतलेला आहे वैभव. बघा लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन सातत्याने ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रकाश अप्पी आपण पाहतोय नव्याने बॅटर इन झालेला आहे. स्ट्राईक वरती असेल. कालच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर खूप चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे या खेळाडूचा आणि या संघाचा देखील. चॅम्पियन ठरलेला आहे. आपण पाहतोय टायगर स्पोर्ट्स बीबीपाड्याच्या त्या स्पर्धेमध्ये. आणि हे मैदान जर आपण बघितलं तर प्रकाश करता त्याचं आवडते मैदान आहे. या मैदानावरती त्याच्याकडून खूप चांगला परफॉर्मन्स आपण सातत्याने पाहिलेला आहे. पहिला चेंडूवरती प्रहार केलाय. पहिला चेंडू सरळ पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बघा इथे षटकार ठोकलाय. विकेट या अगोदर आली होती, मात्र त्यानंतर षटकार आलाय. धावफलक 7 या धावसंख्येवरती. तन्मय आपण पाहतोय बॉलर आहे. तन्मय गोवारी खूप चांगला बॉलर आहे. खूप चांगली गोलंदाजी करतोय, मात्र या षटकाराने तो थोडासा मागडा ठरलाय. यावेळेस बघा सरळ चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 4 धावन करता चौकार. बघा दिशाहीन हा चेंडू होता. दिशा से भटके तो मिलेंगे फटके. आला मॅच बॉल आलाय तिकडनं.
षटकार, त्यानंतर हा चौकार. धावफलक 11 या धावसंख्येवरती. डबल वन नाही तर ट्रिपल वन आपण पाहतोय धावफलकावरती. एक गडी बाद 11 धावा. अजूनही एक चेंडू बाकी आहे या षटकामध्ये. आणि आपण पाहतोय प्रकाश यांनी काय सुरुवात केलेली आहे. जणू काय आपल्या खेळाडू कक्षामधून तो सेट होऊन गेलेला आहे आणि तो फलंदाजी तिथे खूप चांगली करतोय. बघा फुलटॉस चेंडू. मेजवानी हेमंतदा आहे तिकडे. बघा हेमंतदाकडे देखील संधी नाही आहे, कारण चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. प्रेक्षकांच्या भेटीला षटकार. 6 धावा. फुलटॉस चेंडू होता, मेजवानी होती आणि ही मेजवानी दोन्ही हातांनी कबूल केले, स्वीकारलेल्या प्रकाशाने. ठोकलाय षटकार. धावफलक 17 धावसंख्येवरती. जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न इथे केला जातोय गावदेवी कोल्ही या टीम कडून. कामन संघाच्या 15 धावा होत्या आणि त्या पण जर बघितलं तर 17 धावा या धावफलकावरती आहेत. चला आपण थोडासा स्पीडअप करायचा आहे आणि टीम मीटिंग थोडीशी कमी करा, ही आपणास विनंती असेल. सतरा धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 18 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 23 धावा. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राकेश येतोय. राकेश गोवारी. पाहूया राकेश कशा प्रकारे इथे बॉलिंग करेल, कारण इकडे कमबॅक करणं फार गरजेचं आहे. कमबॅक जर झाला नाही तर कधी कोहली हा संघ हा मॅच घेऊन जाईल, कारण ज्या प्रकारे त्याने स्टार्ट दिलेला आहे, खूप चांगला स्टार्ट, खूप चांगलं फाउंडेशन त्यांनी उभारलेलं आहे. बघा राकेश याच्या पहिल्या चेंडूवरती झोरकस मारण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र बॅटच्या बॉटमला हा चेंडू लागलेला आहे. बॉटम एज आपण पाहतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. पहिला चेंडू हा निर्धाव आलेला आहे. बघा आदित्याने पहिल्या ओव्हरचा पहिला चेंडू देखील निर्धाव खेळून काढला होता आणि देखील तेच पाहायला मिळालं. मात्र यावेळेस खूप चांगला फटका आहे. चेंडूला खेळून काढलाय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू वेगाने निघून गेलाय. 4 धावांकरता चौकार. चौकार येतोय. चौकाराशी धावफलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 21 धावसंख्येवरती. 21 धावा या धावफलकावरती. ऑस्ट्रमच्या बाहेर हा चेंडू हाताला गेला. थोडासा धरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न, खेचून घ्यायचा हा प्रयत्न केला होता, मात्र कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. सन्माननीय अजयजी वरटा साहेबांचे आगमन झालेलं आहे, त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत अजयजी वरटा, आणि त्यांचे आगमन झालंय, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये या आणि स्थान पण नवा. ऑन साईडला फटका केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. खूप चांगला झेल. बघा फटका खूप चांगला केला गेला होता, मात्र त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. रनिंग मध्ये खूप चांगला झेल त्याने पकडलाय. बघा विकेटची फार आवश्यकता होती, ब्रेकथ्रूची आवश्यकता होती, आणि तो ब्रेकथ्रू इथे राकेश याने मिळवून दिलेला आहे. मात्र आपण पाहतो या प्रकाश याची जी विकेट आहे ही फार महत्वाची राहणार आहे या मॅच मध्ये, कारण प्रकाश आपण पाहतोय सध्या तरी लय मध्ये आहे, फॉर्म मध्ये आहे, चांगल्या टच मध्ये आहे आणि चांगली फलंदाजी तो करतोय. आपण पाहतोय त्याने आतापर्यंत ज्या प्रकारे धावा बनवल्यात, 16 धावा त्याने बनवल्यात, त्याच्यामध्ये 2 षटकार 1 चौकार, 3 चेंडूमध्ये 16 धावा त्याने बनवल्यात. नव्याने बॅटर संजय. संजय लोखंडे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे, स्ट्राईक वरती असेल.
नाव स्ट्राईक एंडवरती पाहतो पण प्रकाश आला. पहिल्या ओव्हरमध्ये त्याला 3 चेंडू मिळाले आणि 3 चेंडूवरती 3 मोठे फटके देखील खेळले. त्यानंतर त्याला संधी मिळालेली नाही आहे. 19 धावांची अजूनही गरज हा मॅच जिंकण्यासाठी. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 14 चेंडू आणि 19 धावांची गरज हा मॅच जिंकण्यासाठी. हाफ ट्रॅकर होता, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू होता आणि छेडछाड करण्याचा प्रयत्न होता. पंचांनी इशारा दिला हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव ही धावफलकावरती. एक्स्ट्रा धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय 22 धावसंख्येवरती. बघा या अगोदर आपण 111 बघितलं, आता 222 पाहतोय. यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे तिकडे, फलंदाज बाद, विकेट. बघा विकेट सातत्याने डाऊन होताना दिसत आहेत. विकेट क्रमांक 3. आपण जर बघितलं तर वैभव बाद झालाय, आदित्य बाद झालाय, त्यानंतर चौथ्या क्रमांकावरती गेलेला संजय देखील बाद झालाय. डबल बॅटर उत्तम जनाठे आपण पाहतोय, न्यू बॅटर इन झालेला आहे. सध्या तरी आपण राकेश याच्या चेहऱ्यावर एक स्माइल पाहतोय. त्याला देखील माहिती आहे की बॉलिंग खूप चांगली झालेली आहे आणि प्रकाशची जी विकेट आहे ती फार महत्त्वाची ठरणार आहे. मात्र आपण पाहतोय की प्रकाश या षटकामध्ये फक्त नॉन स्ट्राईक एंडवरती बघ्याची भूमिका पार पाडतोय. त्याला संधी मिळालेली नाही आहे या षटकामध्ये. मिस टाइम झालेला आहे. सचिन कवले चेंडूच्या खाली, महत्वाचा झेल, फलंदाज फेल. उत्तम आल्या पावली माघारी परततोय. आयाराम गयाराम ही स्थिती सध्या तरी गावदेवी कोहली या संघाची पाहायला मिळते. बघा मी तर म्हणेन कुठेतरी बॅड क्रिकेट हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण एका बाजूने आपण जर बघितलं तर प्रकाश तुंबडा ॲप्पी खूप चांगल्या टचमध्ये आहे, लयमध्ये आहे. त्यांनी 3 चेंडूवरती 16 धावा बनवल्यात. मागच्या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज आणि पाहतोय आपण बेस्ट बॅटर ह्या ट्रॉफीज त्याच्या नावावरती आहेत आणि तो फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती फक्त बघ्याची भूमिका पार पाडतोय. कुठेतरी बॅड क्रिकेट हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. मात्र मी तर म्हणेन गावदेवी कामन संघाने हे कमबॅक केलेलं आहे. ज्या प्रकारे राकेशचं हे षटक त्यांनी ते हाताळलेलं आहे. राकेश याने 3 विकेट इथे घेतलेत आणि 5 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 22 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. सन्माननीय अजयजी वरटा साहेबांचे इथे आगमन झाले, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहतोय सदस्य आहेत आणि त्यांचे इथे आगमन झाले. आपल्याला पाहतोय की चौथ्या सामन्यामध्ये ते इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. आपण पाहतोय यंग मराठा लोहारपाडा आणि युनिटी स्पोर्ट्स लोहारपाडा असा मॅच, एक चांगला मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यांच्या संघाने देखील कालच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे. रनर अप राहिले होते पोमनच्या मैदानावरती. बारा चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आदित्य बरफ. त्याच्या समोर पाहतो आपण प्रकाश आला. पहिला चेंडू स्क्वेअर कट केलाय. चेंडू जातोय डीप पॉइंट मध्ये. शतरक्षाकडे संधी होती मात्र त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. चेंडू फरार, सीमारेषा पार. हा येतोय चौकार. बघा ज्या प्रकारे चेंडू हाताळला गेला त्या प्रकारे इथे फटका देखील खेळला गेला. मात्र या फटक्यासाठी शतरक्षक सजवला होता. अगदी आपण पाहतोय पंचांच्या बाजूने पॉइंट क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात केला गेला. त्यानंतर डीप एक्स्ट्राकवर क्षेत्रामध्ये शतरक्षक होता, तो देखील धावला मात्र त्याला देखील चेंडू मिळालेला नाहीये. 26 धावा धावफलकावरती. ऑन साईडला फटका खेळला गेलाय. आणखीन एक मोठा फटका